मंडळी नमस्कार, मी कोकणकर संतोष आणि आज संध्याकाळचा आम्ही आलेलो आहे इकडे फेरफटका मारायसाठी. ते म्हणजे शिरगाव, विरार ईस्टमधलं शिरगाव आहे आणि संध्याकाळी आम्ही इथं आलेलो आहे. आणि आज माझ्याबरोबर आहेत, तुम्हाला दाखवतो कोण व्यक्ती. हे आहेत विशाल भाऊ. नमस्कार. आपलेच मित्र आहेत, सबस्क्राईब पण आहेत आणि आपले खास ओळखीचे पण आहेत. तेही आले आपल्याबरोबर फिरायसाठी. आणि आज आपण पूर्णपणे इथं फिरणार आहोत. हा तुम्हाला दिसतो, हा पूर्णपणे हा परिसर बघा, हा परिसर तुम्हाला दिसतो बघा. आणि आपली गाडी पण तिथे उभी आहे. संध्याकाळी आम्ही पूर्णपणे फेरफटका मारायला आलो आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला हा रोड आहे शिरगावचा रोड. पुढे तुम्ही गेलात तर शिरगाव गाव चालू होतं आणि हा पूर्णपणे आजूबाजूचा परिसर. आता खूप पाऊस पडल्यामुळे हा पुढं पाणी भरलेलं आहे. संध्याकाळची थोडीशी वर्दळ असते लोकांची, गावात येणाऱ्यांची फिरणाऱ्यांची. हा रोड आता पाणी खरं म्हणजे ओसरलंय, पण काल आणखीन परवा दिवशी खूपच पाणी भरलंय. तो पुरं पाणी भरलं. आणि समोर तिथं तुम्हाला रेल्वेची नवीन ट्रॅक टाकलेले आहेत. तुम्हाला समोर दिसतं ना, हे शिरगावतून गाव चालू झालं. तो समोर जो रोलर उभा दिसतो, हा समोर शिरगाव इथून चालू झालं पूर्णपणे गाव. आम्ही शिरगाव येथे फिरायला आले. विरार इकडे हा पाठीमधलं परिसर तुम्हाला सगळं पाणी भरलं होतं. आता पाणी कमी आहे याच्यामध्ये. हे बघा, हे पूर्ण पाण्याखाली होतं. बॅक साईड अक्षरशः रोडवरती पुरं पाणी आलं होतं. हां, आता पाऊस थांबल्यामुळे पाणी नाही दिसत आहे. हां. पूर्ण पाणी होतं. लोक इकडे एकदम एन्जॉय करत होते, फुल एन्जॉय. आणि आता नॉर्मल झालं आहे. पाऊस थांबला आहे, पाणी गेलं जमिनीमध्ये. पाऊस थांबला म्हणून बरं झालं. जर हा. पाऊस जर वाढला असता ना, हां, हाल खराब झाले असते. बरोबर आहे. आणि आता हे वातावरण किती निसर्गरम्य वाटतं बघा. आता पाऊस संध्याकाळची वेळ आहे ना, सगळं संध्याकाळी. शांत असतं सगळं आणि किती मस्त शांत. वाटतं. आणि पाऊस पण पडून गेलाय, सगळं हिरवगार आहे. शांत वातावरण आहे ना. हा तुम्हाला समोरचा परिसर दिसतो, हा समोर बघिततो तो टावरवाला बघा, तो जीवदानीचा डोंगर आहे. ते जीवदानी मंदिर आहे. आणि ह्या साईडला सगळा पूर्णपणे HDIL सगळा इंडस्ट्रियल एरिया, हे सगळं पुरं पाणी भरलेलं आहे. आणि आता जे नवीन काय मला वाटतं काहीतरी कुठली ही रेल्वे मेट्रो, हा नवीन मेट्रो जो बनत आहे बघा, हे पूर्णपणे ते सगळे खांबे उभे केलेले, हे सगळे खांबे उभे केलेले आहेत बघा. याच्यावरून काही वर्षानंतर ट्रेन धावेल. आज तसं बघायला गेलात ना तर माझ्या व्हिडिओमध्ये विशाल भाऊ हे फर्स्ट टाइम बघा काय. आमची एवढी पूर्वी दोस्ती नव्हती आमच्याकडे, पण आज सध्याच आमची दोस्ती झाले. त्यांना पण स्वतःचं चॅनल चालू करायचं आहे. त्यांना पण खूप आवड आहे. तर त्यांचं जर चॅनल जेव्हा चालू होईल, त्यांचं मी चॅनलचं नाव पण टाकेन. आणि जरूर त्यांना सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य त्यांना असू द्या. आणि आमच्या संतोष भाऊंच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशनचा आयकॉन ऑन करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ ही आपली गाडी आज माझी ही दुसरी गाडी आहे. आज पण व्हिडिओमध्ये पहिली इथे फर्स्ट टाइम ॲक्टिवा. हा फक्त व्हिडिओ फिरफटकेचा आहे काय, असं आम्ही संध्याकाळी फिरायला आम्ही आलो आहे. ॲक्च्युली खरं म्हणजे आज आमचा प्लॅन वेगळाच होता. काहीतरी दुसरा प्लॅन खेकडे पकडायचा प्लॅनचा होता. सध्या आपल्या काही तसं मटेरियल नव्हतं आणि जोडलं असं पकडणारी व्यक्तीच नव्हती. बरोबर. आज आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. त्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला नंतर पुढे बघायला भेटेल. मित्र मिळाला खेकडे पकडतो, त्याला प्रॉपर पूर्णपणे माहिती आहे, साहित्य असेल तर नक्की मी व्हिडिओ त्याचा काढीन. तर मंडळी आता आमचा फेरफटका मारून झाला आहे आणि आता परत आम्ही चाललो आमच्या घरी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.